जनसंग्राम न्यूज, बातमीची सत्यता हीच आमची ओळख। टिप्परच्या धडकेमध्ये 3 जणांचा जागीच मृत्यू। राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात। हिंगणघाटमधून एक अतिशय हृदयद्रावक बातमी समोर येते। राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 44 वर भीषण रस्ता अपघात झालेला असून या अपघातामध्ये पती पत्नी आणि त्यांच्या 8 वर्षाच्या चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू झालाय। मिळालेल्या माहितीनुसार जंगोणा येथून हिंगणघाटकडे येत असलेल्या ॲक्टिवा क्रमांक MH32 AM 1694 ला भरधाव पिवळ्या रंगाच्या टिप्परनं ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात मागून जोरदार धडक दिली आहे। हा अपघात इतका भीषण होता की दुचाकीवरील तिघांचाही जागीच मृत्यू झालाय। मृतांमध्ये गजानन मधुकर वानखेडे, पल्लवी गजानन वानखेडे आणि त्यांची 8 वर्षाची मुलगी आर्या गजानन वानखेडे यांचा समावेश आहे। हे कुटुंब समुद्रपूर तालुक्यातील कुर्ला येथील रहिवासी असल्याची माहिती समोर आली आहे। ही दुर्दैवी घटना हिंगणघाट पोलीस स्टेशन हद्दीतील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 44 वर घडली असून घटनेनंतर परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे। दरम्यान अपघातानंतर हिंगणघाट पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पुढील तपास सुरू केला। भरधाव वाहनामुळे पुन्हा एकदा महामार्गावरील सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलाय। प्रणय बालपांडे, जनसंग्राम न्यूज, हिंगणघाट।